नमस्कार, मी संगीता भांडवले. आजच्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत. गौरी आरास स्पर्धेतील द्वितीय क्रमांक प्राप्त जी गौरी आरास होती, ही वाशी जिल्हा धाराशिव या ठिकाणची सौ आश्लेषा कवडे यांच्या घरची ही गौरी आरास आहे. या ठिकाणी सुंदर अशी आरास गौरींची केलेली आहे आणि त्यांनी थीम घेतलेली आहे, झाडे लावा झाडे जगवा. तर या ठिकाणी सर्वप्रथम त्यांनी संत तुकारामाची या ठिकाणी एक मूर्ती ठेवलेली आहे आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असं ज्याप्रमाणे आपल्याला संत तुकारामाने अभंगामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आपण देखील झाडे लावली पाहिजेत, अशा पद्धतीची त्यांनी या ठिकाणी थीम निवडलेली आहे. गौरींची आरास अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. थीमनुसार त्यांनी या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावणं आपल्याला किती आवश्यक आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हे कडुलिंबाचं झाड आहे, तर हे सदाहरित वनस्पतीमध्ये मोडतं आणि 12ही महिने याची पाने अशी हिरवी आणि तजेलदार दिसतात. छान थंडगार अशी आपल्याला सावली देतं आणि अनेक औषधी गुणधर्माने युक्त असं हे कडुलिंबाचं झाड आपण लावलं पाहिजे, असा देखील त्यांनी या ठिकाणी संकेत दिलेला आहे. या ठिकाणी एक शेतकरी दाखवलेला आहे आणि तो या ठिकाणी आपल्या जनावरांबरोबर उभा आहे. सुंदर अशी आरास त्यांनी या ठिकाणी केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी प्रत्यक्षात तर या गौरी अगदी खूपच छान त्यांनी सजवल्या होत्या. या ठिकाणी बघा, झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश देत असताना की कोरोनाच्या कठीण काळामध्ये आपल्याला सगळ्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासू लागली, आपल्याला व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली, तर तशी वेळ आपल्या पुढच्या पिढीवर येऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी झाडे लावा हा मोलाचा संदेश दिलेला आहे. या ठिकाणी बघा, हॉस्पिटलचा देखावा तयार केलेला आहे. त्या ठिकाणी पेशंट म्हणून बाहुलीला झोपवलेला आहे, व्हेंटिलेटर आहे, काही दवाखान्यातल्या सामग्री आहेत. या ठिकाणी त्यांनी असा देखावा केलेला आहे. पुढचा एक देखावा त्यांनी केलेला आहे, आई कुठे काय करते. तर ही आई पहा, आपल्या बाळाला सांभाळत असते, स्वयंपाक करत असते, मुलांचा अभ्यास घेत असते, अशा बऱ्याच काही गोष्टी आई करते. अशा पद्धतीनं त्यानं आई कुठे काय करते म्हणत जे काही आई कामं दिवसभरात केलेली असतात आईनं, ती सगळी या ठिकाणी दाखवलेली आहेत. ती चूल आणि मूल बघा, या ठिकाणी चूल दाखवलेली आहे. त्यानंतर तिनं शिक्षणही घेतलेलं आहे, ती मुलांचा देखील सांभाळ करते आहे. अशा पद्धतीनं आपली आई काय काय करते, आईच्या भूमिका कोणकोणत्या आहेत त्या देखील या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. पुन्हा आई कुठे काय करते मध्येच पुढची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. हे सगळं करून घर सांभाळून ती स्वतःच्या पायावर देखील उभा आहे, स्वावलंबी होण्याचा ही सध्याची आई प्रयत्न करते. म्हणून या ठिकाणी तिने एक पिठाची गिरणी घेतलेली आहे की आपलं घरकाम बघत बघत आपलं स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आपणही काहीतरी कुटुंबासाठी केलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी तिनं गिरणी देखील चालवते आहे. असं दृश्य यांनी या ठिकाणी सुंदर असं त्यांनी रेखाटलेलं आहे. तर पाहू शकता, त्यांचा गणपती देखील खूप असा छान त्यांनी सजवलेला आहे आणि या गौरायांचे दृष्ट देखील या आश्लेषाताई काढत आहेत. असं म्हणतात की आपण सुद्धा नटलं मुरडलं थोडं की त्यांना दृष्ट होते. तर या देवीची देखील या ठिकाणी दृष्ट काढत आहेत, महालक्ष्मींची देखील दृष्ट काढत आहेत. आता महालक्ष्मींची पाठवण्याची वेळ झाली, विसर्जनाची वेळ झाली, तर विसर्जनासाठी त्या गौरीची खणा नारळाने अशी ओटी भरत आहेत. शेवटी त्यांना वाट लावण्यासाठी तयार केलेला आहे आणि गौराईंना त्या निरोप देत आहेत आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता की गौराई आपल्या मुलांबाळासह गावाला जायला निघाली आहे आणि आश्लेषाताईनं त्यांना नैवेद्य म्हणून दिलेला आहे आणि पाणी देखील पाजलेलं आहे. तर जाताना बघा, ह्या ज्या 2 गौराया आहेत त्या कशा भेटलेल्या आहेत आणि चल भेटूया पुढच्या वर्षी,
अधूनमधून फोन करत जा, अशा प्रकारचा संदेश यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि गौरायांचं विसर्जन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. जाते ग आता उशीर होतो आहे म्हणून आश्लेषताई या गौराईंना निरोप देत आहात. तर झाडे लावा आणि झाडे जगवा पुन्हा एकदा पाहू शकता की छान असा संदेश या ठिकाणी त्यांनी सर्वांना दिलेला आहे. तर आपण देखील आश्लेषाताईंना आपल्याला या ठिकाणी जो संदेश दिलेला आहे त्याच संदेशाप्रमाणे आपण देखील झाडे लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत. मी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत ची महाराष्ट्र महिला संघटक म्हणून काम करते आहे आणि मला हा देखावा त्यांचा खूप आवडला आणि काहीतरी आपण पर्यावरणाला त्यातून संदेश दिला पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून या आश्लेषताईंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा हा व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती टाकत आहेत. तर आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत माननीय अध्यक्ष देवा तांबे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या ठिकाणी या संस्थेचं कार्य करत आहोत. भारत देशाच्या बाहेर देखील 18 देशांमध्ये ही जी आमची संस्था आहे ती काम करते आहे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी. आणि तुम्ही देखील यामध्ये सहभागी होण्यासाठी कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला तो फॉर्म पाठवला जाईल आणि तुम्ही याचे सभासद होऊ शकता. अतिशय सुंदर आणि धरणी मातेसाठी किंवा या वसुंधरेसाठी आपणही काहीतरी प्रयत्न करणार आहोत. आपणही काहीतरी निसर्गाचे देणे लागतो या भावनेतून आपणही सर्वांनी अशा पद्धतीनं झाडं लावली पाहिजेत, जगवली पाहिजेत. आणि आपण नाही लावली तर रस्त्याच्या कडेला ज्यांनी कोणी झाडे लावले असतील त्यांचं आपण संवर्धन केलं पाहिजे. किंवा आपल्या घरामध्ये, परसामध्ये, अंगणामध्ये जर आपल्याला जागा नसेल तर आपण रस्त्याच्या कडेला, मंदिराच्या शेजारी किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला रिकामी जागा दिसते आहे त्या ठिकाणी तुम्ही झाडे लावू शकता, त्याचं संवर्धन करू शकता. संवर्धन करण्यासाठी काही तुम्ही गट पाडू शकता आणि त्या गटामध्ये तुम्ही त्याचं रक्षण करू शकता. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.